घ्या बापा, आज मार्गशीर्ष गुरुवार आहे बापा, तर मला आहे उपास आणि कोमलने उपास पकडला. तर काल रात्रीचं सुरलं वय तुमच्यासाठी ठेवलं बापा. हो, तर मी काही ताजा स्वयंपाक केला नाही बापा आता, तर मला माफ कर जा बापा. हो, आणि हे आता शियप आता खाऊन घ्या तुम्ही आणि रात्री मग मस्त ताजा स्वयंपाक करून मग तुम्हाला जीव घालेन मी चांगलं. त्याची बिन आपण डोक्यावर आता झापळा मारू शकतो राहिला मला. रोजच्या रोज वालाच्या शेंगा मले मोकळ्या भाज्या नाही आवडत. किती वेळा सांगतो तुले का माझ्यासाठी रश्श्याच्या भाज्या करत जाय. काल रात्री तू मला एक भाजी खाऊ घातली होती, खाऊ घातली ना. मग आज सकाळी तू मला ही भाजी खाऊन दिली. मायापुरता तू शिया पोळ्या खाऊ घालायला लागत होत्या मले. शिया पोळ्या तुला मला द्या लागत होत्या जेवाले. पण भाजी मले दुसरी करून द्या लागत होती तुनं. मी वालाच्या शेंगाची भाजी मुळीच नाही खात. मला आवडत नाही बा. हो, बिलकुल नाही आवडत मला. पा बापा, मी काही चुनक्यावाने स्वयंपाक करत नाही, मी करतो अगय पगय स्वयंपाक. आपण जेवल्यावरही आपण दोन माणसं अजून जीव शकते एवढा स्वयंपाक आज तर शिल्लक राहते. आपल्याला ते चुरणी चुरणी ते नुसतं भिकाऱ्यासारखं उली उली बनवणं आपल्याला ते पडत नाही. हो, आपल्या ते याच्यात बसतच नाही ते. हो, जेवढं पोटाला लागते तेवढं खा बापा, आणि जेवढं नाही लागत तेवढं नका खाऊ. उरलं तर चालते. हो, खाता येते ना सकाळी. आणि आज गुरुवार आहे म्हणून मी तुम्हाला ती भाजी दिली. आता सकाळचं शिय मीच खातो. हो, आजच्या दिवस भागून घ्या. रात्री आणि उद्या सकाळी आता मी रोजच रश्श्याच्या भाज्या करत देईन तुमच्यासाठी. का बा? काय गंगा खोटी बोलतो. रोजच्या रोज काय वయ్యा. मोकळ्या भाज्या. मी तंग घेऊन गेलो म्हटलं, तंग घेऊन जायले माय कणी तंतर बिघडून जाते. मग ते कणी पोटाचा पुरा तंतरच बिघडून जाते. ते कसं आहे ना, रश्श्याची भाजी असली तर मले पोट भर जेवण जाते. आणि हे मोकळी भाजी असली तर मला एक पोळी तोंडातल्या तोंडात घुमते मायवाली. काय सांगू तुले गंगा. आता एवढ्या मोठ्या आता तुरी निघाल्या, कधी तुनं सोले नाही केले. कधी कडी सोले नाही केले तुनं. कडी गोयापासून आपल्या सोलेपासून ते किती किती रंगाचे भाज्या होते तुनं त्या नाही केल्या. एवढे लोक शेंगा आणते उकडवून खाते. तुला त्यातला काही सवादच नाही बा. सवाद असाले अमाय हो बापा, तुरीच्या शेंगा माय पायव लक्षातच नाही राहिलं ना माय मायावाल्या. हो ना बाई, मी तरी काय नाही बिचारे. मी तरी रोजच्या रोज विचारच करतो का मी काहीतरी भुलून राहिली. स्वयंपाक करताना मला आठवण येते काहीतरी भुलली बाई मी. हिवायचं काहीतरी खायचं भुलली बाई मी. काय भुलली मला आठवणच नाही बापा. माय पाय तुम्ही मला आठवण दिलं तुरीच्या शेंगा. काय बापा दिमाग काही उलटच आहे बापा. काय गंगा बुल्ली म्हणतं. इथं लोक वाट पाहते लोक. कधी निघते तुरीच्या शेंगा, कधी खातो आम्ही. लोक इकून तिकून चोरून तुरीच्या शेंगा नेते घरी. आणि तू काय आपल्या वावरात एवढं मोठे शेंगा हाय, कधी वावरात नाही जाऊन पाहिलं तुनं. काही नाही. जाणं जराशी वावरा गिवरात जाय. आता कापूस गिपूस याचा लागन आपल्याला. काय गंगाच्या माय बिन तू बस बावा. काय कोणत्या गोष्टीत ध्यान आहे तुझी आजकाल. हो, तुमची सर्व गोष्ट बरोबर आहे. चिडचिड नका करू बरं. जेवाच्या ताटावर बसल्या आणि तुम्ही अन्नपूर्णा माता वैते. हो, जेवाच्या ताटावर बसल्यावर बळबळ नका करू. चुकलं मायावाला. मी रात्रीपासून तुम्हाला आज रात्रीपासूनच रश्श्याच्या भाज्या करून देत जाईल. मला लागली तर मी सुकी भाजी करत जाईल आणि तुम्हाला मी रश्श्याच्या भाज्या करून देते. झालं, विषय संपला. आता घनघन काही करू नका. जेवाच्या ताटावर बसलाय तुम्ही. चुपचाप जेवून घ्या आणि मग मी रात्रीपासून चांगला स्वयंपाक करतो. मी काय म्हणतो, जा लवकर जाय बरं वावरातून तुरीच्या शेंगा घेऊन ये. रात्री आमटी करतो मस्त. लय दिवस झाले माय. मी म्हणतो माई बायको उद्या चटणी करण. नाही माई बायको कल माई पोरगी करण कोमल. तर माय बिन पोरगी नाही करत ना माय नाही करत. अहो ना कुठं जावं आता जेवायला. नाही कुठं जावं म्हटलं. काही कुठंच नका जाऊ जेवाले. करा जेवण घरीच करा. आणतो मी शेंगा आणतो. कोमल बोल ना गाई. बाई मी काय म्हणतो मी वावरात जातो बिचारी जराशी तुरीच्या शेंगा घेऊन येतो. तू तोपर्यंत बाबाची काही जेवणाकडे लक्ष दे. बाबाला पाणी लागते, पोळी लागते, काय लागते तर आणजो. मी येतो जराशी वावरातून. शांताबाईले, गंगाले, आपल्या रश्मीले, पार्वतीले विचारतो मी चलतं का नाही चलत म्हणून. तू पाहते का बाबाकडे लक्ष देते का बाई थोडीशी. सर्व कामं झाले घरचे आता, देते का थोडीशी लक्ष मग. एवढीशी गोष्ट ठीक आहे ना, काहीच हरकत नाही. बिंदास्त जाय ना, बिंदास्त ये. आणि कामं राहिले असन तर मी करून घेतो. काही टेन्शन नको घेऊ तू. जाय आरामानं जाय आणि चप्पल चांगली घालून जाई. काठी गिटी रुत्ते वावरात गेल्यावर. आणि सर्व बायाले सांगजो चपला घाला म्हणून. कोणी घालतच नाही बाबा चपला. फन पयाटा लागते. काय हिवाळ्यात झोमते मारते. आई सावधानपणे जाय बापा ना, सावधानपणे जा माय. हो, एवढी काळजी करतो माय तू कोमल. भल्लीच काळजीची पोरगी आहे मायवाली. मायच्या बरोबर सर्वांचीच काळजी घेते बापा. भल्ली मायाळी पोरगी आहे मायवली. येतो बाई मी. मला थैला आणून द्या अंदरचा जरा जाय आणि बाबाला पाणी घेऊन ये. तोपर्यंत बाबाला गोष्टी सांगतो मी. थैला घेऊन ये तू. हो आई. कवा गंगा पोरीचं लग्न कवा करायचं मग आपण. काय लग्न करता मा पोरीचं. माय पोरगी माझ्या जवळ पाहिजे बापा.
मला ते नजरेच्या दूर झालं का चांगलं नाही वाटत. माय पोरगी माझ्या जवळ पाहिजे आणि त्या पोरीसारखी मला पोरगीच नाहीये. तर मी काही लग्नाचा विचार करत नाही आतापासूनच. आणि ती पोरगी म्हणते आई माझ्या काही एवढ्या लवकर लग्न करू नको म्हणते, मला शिकायचं आहे म्हणते. तर तिच्या काही लग्नाचा विषय घेत नाही बा आम्ही. शिकू द्या तिला, मन भरून शिकू द्या. तिकडे मग तिला नवरा भेटो का नाही भेटो, बिचारी आपली हातावर आणून पानावर कशी खाऊ शकते. तिच्या मनानं करू द्या तिले. हो, त्या पोरीले तिच्या मनाने शिकू द्या. आणि जेव्हा तिचं शिकणं पूर्ण झालं तर मग पाहू लग्नाचं. काय म्हणतो मी? बरं बरं बरं, शिकू दे ना पोरीले. शिकतो म्हणते ना, शिकू दे लेकाले, काही हरकत नाही, शिक म्हणा. मग नाही तर काय. काय करता, शिकून राहील ना पोरगी. घरी तर नाही बसली आहे. घरी बसली असती तर दिलं असतं उरकून. आणि तशी ती पोरगी घरी बसली ना तरी तिचे हातपाय हालतच राहते. हे काम करन ते काम करन, रिकामी नाही बसली राहते. म्हणून त्या पोरीचं काही करायला लागणार आपल्याला लग्नाचं, ते म्हणून तेव्हा लग्न करून देऊ तिचं. बरं बरं बरं. पण चला बापा मग, हे काही थैला आणून देत नाही मले. तिकडे नळ आला तर गुण गिन भरतच तात्या पाण्याचा. थंड थंड पाणी हिवायचं काही पेत नाही ना आपण. तिला सांगितलं होतं मी बाबाला तात्या पाणी द्यायचं म्हणून. तर चला मी तिकडून थैला घेतो ना, चालली जातो. जेव्हा तुम्ही चिडचिड करू नका, जेवून घ्या. हो हो गंगा, जाय जाय. पिंकी, अय पिंकी, काय वाई काय म्हणतो? मी काही विचार करत असली का तू नुसतं टांग अडवतो. पिंकी 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 पिंकी, त्या नजरी पुढे बसली आहे मी. कायची पिंकी पिंकी लावली ढिंकी तर. काय माय हेदाडून लावतो नुसतं, हेदाडून लावाले. आपण सारखं बोलावतो नुसतं, हेकळ बोलतो, हेकळ बोलाले. जाऊ दे, मी बोलणं सोडतो त्यासोबत. मी तुझी माय नाही, तुझी माझी पोरगी नाही वय. हो ना, तर आपण चांगलं पिंकी 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 कराव. आणि तू पाहिजे तर हेदाडून लावतो बापा, हेदाडून लावाले. अहो आई सांग, काय म्हणतो ती? मी कानी प्रश्नाचे उत्तर पाठ करून राहिली होती आई. म्हणून प्रश्नाचे उत्तर मग कानी तू जर मनामनात बोलली तर ते मनातूनच बिचकून जाते. मग मला सुरुवातीपासून डबल वाचत द्यावं लागते, असं आहे ते. म्हणून आई मी हेदाळली त्यावर, नाहीतर माझ्या हेदाळाचं दुसरं काहीच कारण नाही. बरं सांग ना, जाऊ दे आता. बोलली तर बोलली, चुकलं मायावाला. याच्या बाद मध्ये मी एकट्यात बसत जाईन अभ्यास करायला, म्हणजे मग डिस्टर्ब करायला मला कोणीच नाही राहत. सांग काय म्हणता माय माऊली, सांगा काय म्हणता? नाही नाही काय ले बापा, राहू दे ना, मी बोलतच नाही आता, राहू दे. आला का तुले राग? तुले बातच राग येते बापा. आणि काय आता घरात तू यानं मायावाला बा कोण आहे? काल एकामेकीचा राग करून की फायदा आहे काय? जाऊ दे ना बापा, रागाला तोंडावर बोलून द्याचा. अन 2-4 झापडे मारून देत जाय माय मले. नाही का रागाला तर रुसवा फुगवा बोला ठेवल्यापेक्षा दोघी आहे माय. दोघी जर बोलणं बंद केलं तर मग काय घरातल्या भीती सोबत बोलन काय? बाबा तर काही कामाचीच नाहीये बापा. आणि जाऊ दे आता, काही राग पकडू नको तू मले. मी कान धरून तुझे माफी मागतो. आई आई आई, राजमाता, माझी राजमाता, माझी गुरु आई, मी तुला कान पकडून सॉरी म्हणते. मला माफी करावी. काय माय पोरगी हो बापा, बोलली चत्री आहे बोलायला. चबड 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 चबऱ्या वानाची. असं ना तसं ना तसं ना तसं. दोघी आहे ना तिघी आहे, ते बोल समजते तिले बारकीले. सांग नाही काय म्हणत. ओ बाई पिंकी, मला का नाही बिचारे भाजीचाच विचारून राहिला बिचारे. कायच करावं ना काय नाही तर बापा. रोजच्या रोज वरण करून इटून गेली बापा मी. आणि त्या मोकळ्या भाज्या खाऊ इटून गेली. काय करावं बापा आता? मला का नाही बिचारे संध्याकाळी झाली का भाजीचा विचार येते, सकाळी झाली का भाजीचा विचार येते. कायच खाव ना काय नाही तर बापा. मोकळ्या भाजीने काही माझ्या पोट भरत नाही बापा. कायची भाजी करू हो पिंकी? कर नाही शेंगदाण्याची भाजी. शेंगदाण्याची भाजी कर. नाही तर मग काय करतो? नाही तर काय बाबा भाजीचं सोयाबीनच्या वड्या गिळ्या कर मग. नाही तर मग भाजीपाला आहे का आपल्या इथं? नाही हो बाई, आताचा विचार नाही होऊन राहिला मला. सध्या तर मला नाही करायचं आहे, वक्तावर भाजी नाही करायची आपल्याला. आणि भाजीपाला आहे नाही घरी. भाजीपाला आणू ना आपण, रात्री भाजीपाला आणू ना, रात्री पाहू मग काय करायचं आहे तर. पण कायची भाजी करायची तर ठरवायचं होतं मला. आणि आता भाजी नाही करायला लागत ना, रातची भाजी आहे ना पोहे आहे. आणि आज आहे मार्गशीर्ष गुरुवार, तर त्या बाबाले तुले शिया पोह्यानं शिया भाजीनं होऊन जाते. आणि मला तू उपासच आहे व उपासच आले. तू करते का बाई उपास? नाही तू उपास नको करू म्हणा. आताच तब्येतीतून उठली बापा तू. तर पाहू रात्री पाहू मग. जाऊ दे, कर तू अभ्यास करू राहिली होती ना, कर मा. काय माय आई व तू बापा, भाजी करायला किती उशीर आहे. तू आतापासूनच टेन्शन घेऊन राहिली. पाहू गेल्या घरात आपण तिघाशिवाय जास्त जण आहे नाही. आणि ते एखाद्या दिवशी बाबा आला धुन पिऊन आले, ते जेवत मी राहिला आपण दोघी मायले की. काही करत जाणं काही खात जाऊ बापा आपण आता. काही काय लिहू बापा. हो, काही करत जाणं काही खात जाऊ आपण. काही काय ले बापा, दोघीच जणी आहे ना आपण, अंगाला लागलं पाहिजे असं खात जाऊ. मीरा वायली होत चालली ना, तू वायली होत झाले. तुला तर म्हटलं आता मी रातचं रोज 10 रुपयाचं दूध घेत जाईन, त्यात खुर्मा टाकून ठेवत जाईन. सकाळी दूध आणि त्या खुर्मा खाऊन घेत जाईन, पिऊन घेत जाय दूध. काव बाई पिंकी? बरं वाई, काहीच हरकत नाही. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा करतो की तुम्ही चांगलेच असाल. तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवार, दुसरा गुरुवार. तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा.
आणि स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदात राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. कशी वाटते तुम्हाला कॉमेडी? कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला तुमच्या परिवाराला आणखी एकदा मार्गशीर्ष गुरुवाराच्या हार्दिक शुभेच्छा. अमाय गंगा काकू या ना, बसा काकू बसा. मी उठतो इथून, बस ना. नाही बाई पिंकी, उठू नको मा. उठू नको, मी बसतो. बसत नाही, मी उभीच राहतो. मी त्या मायला घेऊन आता वावरात चालली मी. हो तर तू बसलीच राह, काय करू राहिली तर. रश्मी मी काय म्हणतो, चल ना वावरात तुरीच्या शेंगा आणू ना. हो माय गंगाबाई, पाय हो माय. पिंकीने मी आता गोष्टीच करून राहिली होती बिचारे, कायची भाजी संध्याकाळी करावं म्हणून आतापासून. पाय हो माय, बर झाले बिचार तू ना याद दिली. तुरीच्या शेंगाची मला यादच नव्हती बिचारे, यादच आली. नाही तुरीच्या शेंगाची याद होती मले, पण मी म्हणून राहिली बाई आज भरल्या असन, उद्या नाही भरल्या असन, आज भरल्या असन, उद्या नाही भरल्या असन. हिचे बाबा सांगे मला आज कोमलचे भरल्या म्हणे शेंगा म्हणे. हो तुला शेंगा आणायची आठवण नाही का म्हणे. म्या म्हटलं ते शिवाय देन म्हटलं, म्हणून मी त्याच्यासमोर ढोंग केलं. मग पायव म्हटलं, मला लक्षातच नाही म्हटलं. मी तरी रोज म्हणतो म्हटलं काय तू, आम्ही काहीतरी विसरून राहिली काहीतरी ढोंग केलं बाई मी ना. चल म्हटलं शेंगा आणायला जातो म्हटलं. मलाच वाटलं मा याच असून शेंगा आल्या म्हणते शेंगा. चल ना मग, चलतं काय अमाय काऊन नाही व चाललं. हो हो चाल मग घेतायला ना, चाल चाल बापा चाल. बाई भांडे इथंच पडलं. कावा आई बाप कट. कावा तुला लाज नाही वाटत का जराशी? चालली माझ्या घरापुढे पाणी फेकायले कुत्र्या वाण्याच्या हराम तोंडे. स्वतःच्या घर चांगले ठेवताना लोकांच्या घरासमोर आणून फेकता कचरा. वय का आणू दे, खरकट पाणी वय का आणून फेकू दे. सारा जागा का तुम्ही काय इकत घेऊन घेतले का? इकत घेऊन घ्याले. आवाज घुबड तोंडे, जास्तीची नको बोलू. त्या घरात आणून टाकलं आणि त्या बापाच्या जागेवर आणून टाकलं, सरकारच्या रिकाम्या जागेवर आणून टाकलं पाणी. कोणा सांगून राहिलं तुला इकडे वापर करायला? तुला जे काही वापर करायचं त्या घरासमोर कर ना. घराच्या 10 किलोमीटर दूर पटांगणावर जर तू वापर करतो म्हणशील तर होणार आहे काय? इथं शिकून राहिली चालवात तोंडे मले. अवय चालवात शिंगे मला काय सांगून राहिली बापाची जागा आणि याची जागा आणि त्याची जागा. त्या नवऱ्याने घेऊन ठेवली का मग ती बाजूची जागा? माझ्या बापाने घेऊन ठेवली तर माहित आहे ना. मग सारा कोणाच्या भरशावर घर चालते काय चालते तर आयत्यावर राहतं. काय लागोच बोलतो अगावच्या टिका. जाय व तू फक्त माझ्या घराच्या बाजून टाकतो सही. आणि जेवढी तू सांगून राहिली ना माझ्या घराच्या बाजून आणून टाकतो, ते जागा मी विकत घेतली आहे. हे जागा माझ्या नावावर आहे, पाहून घेतो कागदपत्र. सांगून राहिली आणि हे जागा त्या घेतली नाही, त्या ऐकून घ्यायच्या अवकातीने तुझी वाली म्हणून सांगून राहिली हे जागा सरकारची व ह्याच जागेवर मी टाकन. आणि तू माझ्या घराच्या बाजून टाकून दाखवतो मग सांगतो तुले. भिकारीन तर भिकारीन मला शिकून राहिली. त्या घरची असशील तर सुखी, मला भिकारीन म्हणून राहिली. भोगशील ना कुत्रे, दुसऱ्याला भिकारीन म्हणशील तर भीक मागतच फिरशील. जास्त गर्वात नको जाऊ, गर्व उतरवाले एक दिवस नाही लागत म्हटलं. लय पैसेवाले पाहिले, लय पैसेवाले असे पाहिले का रोजचे नवीन कपडे घाले, रोजचे नवीन चपला घाले. आणि आता पाहिजे तर त्याच्या पायात त्याच्या अंगात कपडे तक्के घालायचे त्याला पैसा नाही त्याच्या जवळ. एवढी गरिबी आली आणि एवढा भिकारवड आलाय त्याच्यावर. म्हणून जास्त उडू नको, कधी गर्वाचं फळ नष्ट होऊन जाईल काही सांगता नाही येत. म्हणून हाय त्या परिस्थितीत सुख समाधान राह, जास्त गर्वात चढू नको, माजलेपणा अजून करू नको. मला भिकारीन मध्ये मी भिकारीन बरी त्यामानी खोटी तर नाही. हाय त्या घरापुढे मी खरकट पाणी तर आणून टाकन गिदाळ्या भोकाचे. कुत्र्या तोंडाची भल्ली वांडा हसव तू. वांडा याच आली बाबा, वाटलं नाही बाबा एवढा भार बोलशील म्हणून. भल्ली वांडा निघाली तू तर वांडा तोंडे. मला सांगून राहिली तू भिकारवाडे. अशी त्या घरच्या काऊन जायते का तुम्हाला जयाले? हाय मी हायच मी कायले मी कायले अति केला, अतिपणा कायले केला मी ना, माजलेपणा कायले केला. मला काय गर्व आहे व? मला सांगून राहिली गर्व न मारवाच बाबा. मला नाही गर्व पाहिजे तुले काय गर्व पाहिशील तर जवळ हाय काहीच नाही, मार दुनिया भराचा गर्व आहे. करून राहिली शायने म्हणायचे उचलते भांडण निघ लवकर इथून. आता आली तर आली, याच्या बाद आली त्या बाप कट जे आहे ना ते कटचे कट टकलीच करून टाकन पुरी. शायने आव्हानाचे बुटक्या आव्हानाची डोमर तुत्री माझ्या तोंडाला लावून घेतला पावडर न कायची भुरी होऊन गेली. तलवतपणा शिकून राहिली मले डोमर तोंडी. काय करता तू? काय करता? मारत काय? मारत काय म्हटलं? मार बरं वा. टकली करून टाकन, हे करून टाकन, ते करून टाकन. त्या बापाचे केस आहे का मला? त्या बापाचे केस झाले भिकारवाडी कुठची? मारत काय म्हणजे माझ्या अंत नको पाहू तू, माया अंत पाले सप्पा 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 चार हाणून देन बाई. बुटक्या तोंडाचे जोडायवा तुले वा अंगावर येऊन राहिली तशी. आमची परिस्थिती पाहून आमच्यावर धावून राहिली का तू? कुत्रे नाही भ्या असं तू पैशावाली त्या घरचे असेल. 10 वेळा सांगून राहिली चलवत पर्यंत दाखवायचं नाही. त्यासाठी लय पाहिले शांताबाईने वाटणीवर आणलं. तू कुठची कोण आहे वा भुरतोंडे? श्रीमंतीचा लय गर्व आहे का तुले? श्रीमंतीचा गर्व असाले जेले त्याले खालच्या दर्जाची बोलता भिकारी म्हणून राहिली. तू त्याच्यातूनच गेली अशील ना.
का बोकाची? निघ लवकर, निघ माझ्या घरापासून 10 फूट लवकर दूर निघ. कायले उभी राहून राहिली बाई इथं सत्यानाश तोंडाचे? भिकार वयाच्या घरासमोर कायले लावून राहून राहिली तू? लय श्रीमंतीचा गर्व आहे ना, जाय लवकर. आणि उद्यापासून का तुला इथं पाणी आणून टाकलं तर विचार करून ठेव. मी नगर परिषद मध्ये कंप्लेंट करून त्या नावाची तुला फसवण चांगली. जास्त उड नको. माहेरची फाटकी आणि सासरची माजली. हेच नाव ते जाहीर निषेध करून त्या नावाचा. स्वतःला एवढी श्रीमंत समजते, एवढा श्रीमंतीचा घमंड आहे. पाणी फेकायला, साळलं पाणी फेकायला तर तू येतं व? चालली खरकट पाणी फेकायला लागत, खरकट पाणी तुलेच फेकायला लागते, भांडे तुलेच घासावं लागते. आणि काय गर्व आहे व तुले? तुला मातीतच जा लागते, मला मातीतच जा लागते. दिल्लीत अग्नी तुला देन, मला अग्नी देन. माझ्या अंगाचं राख होईन, तुझ्या अंगाची राख होईन. मग मेल्यावर काय सोबत घेऊन जाशील का तू? एवढा घमंड आहे तुला तर? बापकट कुठची भुऱ्यात तोंडाचे. एवढ्या रंगाची बोलली बाई मला. मला बोलता नाही तेवढ्या रंगात. आई वा, अरे देवा देवा, एवढ्या रंगाची बोलली. अव्वा बाई, गरीब लोक असेच असते. फौलादी बोलाले, काम करून खा लागते. आय तर खाली भेटते का आम्हाला? नाही आमच्या तोंडाला जोर राहील, नाही आमच्या अंगाला जोर राहील तर मग तर गोष्टच गेली. त्याच सारखे 10 तोंडाली एक तर तोंड माया भारी पडते. तू मला इथं शिकून झाली चलत शिंगे. वय घरी फिसक्या गाय चालली, फिसक्या गायवानाची. मला शिकून राहिली ते इच्छा. रोज 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 आपण म्हणतो बाई एखाद्या वेळेस टाकलं पाणी टाकू दे बापा. टाकलं तर टाकलं, आपण सपा करावंच करा. आणूनच टाकते ते. आज म्हणतो, उद्या म्हणतो, उद्या म्हणतो, परवा म्हणतो जाऊ दे माय. नाही टाकन, नाही टाकन कायची? रोजच आणून टाकून राहिली आता. किती दिवस चूप बसणार आहे? चूप बसाले? कोणाचे खाल्ले पिल्ले नाहीये. सरकारची जागा आहे म्हणून काय गिदारी करून ठेवायची काय? आपल्या घरासमोरची चांगली ठेवायची ना लोकांच्या घरासमोरची वांगली करायची. म्हणले साजरे गुण दिसते हिचे, मला साजरे गुण दिसायले तर. माया घरी झाल्या बाई, माया घरी तर 5-6 भाजी झाल्या तुरीच्या शेंगाच्या. तुरीच्या दाण्याच्या. मी पाय कढी गोळे केले त्या दिवशी. आमटी केली, तिनं कचोऱ्या केल्या, चटणी केली, 10 प्रकारच्या भाज्या केल्या. लय रंगाचं झालं तुरीच्या दाण्याचं करून माया घरी. मला काही आता अनुपरच नाही बापा. इडली मी खाऊ खाऊ. हो बाई, माया घरी 5-6 भाजी झाल्या बापा. हिची बाबा रोज सांगते उली उली शेंगा. आता गंगा म्हणे चल तर आली बापा. नाही तर माझ्या घरी शेंगा पडल्याच आहे अजून. चल म्हटलं बाई, कसे मनोरंजनही होते आणि हात पाय मोकळे होते. तर आली बापा. अमाय माईचा माणूस रोज तुरी सोंगायला चालला मी अडवानाचा. दारू त्याले त्याले पैसे मागायचे आठवण राहतील, त्याला शेंगाण्याची आठवण नाही राहत. सांग बरं बाई, एवढा पागल चोदी नवरा आहे मायावाला. काय माय रश्मी होतो बापा. अमाय मला हिचे बाबा आहे बिचारे. हिचे कोमलचे बाबा आणि रश्मीचा नवरा सारखेच दिसते मला. हे बिचारे रोज वावरातून येते. मला म्हणे तू शेंगा काऊन आणत म्हणे. मी म्हणतो त्यात मग अशी तोंडाला तोंड देऊन राहिली होती. तर मी तर नाही बा, मला आठवण नाही राहिली. मग तुम्ही काऊन आणत? रोजच वावरात जाता. एवढे माणसं एवढे हलगर्जी राहते व का त्याला 2-4 शेंगा तोडून खिशातही आणता नाही येत. एवढे हलगर्जी राहते. चल म्हटलं बाई, या माणसाला याची भाजीच पाहिजे तर चल म्हटलं आज मीच जातो म्हटलं. तर बोलावलं बाई तुम्हाला ना, आलो आपण. आपत आहे बापा, माणसाची आपतच आले नाही का व शांताबाई? मग नाही तर काय हो, मी पूजा गिजा मांडली बापा. आणि आरतीले म्हटलं मी येतो म्हटलं, जरा शिक म्हटलं, शेंगा गिंगा आणतो म्हटलं, तोपर्यंत तू केळं गिळं घेऊन ये म्हटलं. तिने उपास पकडला. केळा गिळं खाऊन उपास भागून जाते आपला. काही उसळ गिसळ करू नको म्हटलं. तर ते गेली आता मार्केट मध्ये. पाहतो म्हणे कोमलने घेऊन जातो म्हणे. कोमलने मला घेऊन गेली असेल ते. इकून गेल्यावर केळाचं कालवण करतो मस्त आणि उपास सोडून घेतो. म्हणजे उपासाचं म्हणजे खाऊनच घेतो. मी नाही केले माझ्या शांताबाई गुरुवार. माया घरी बिचारते ना पूजा मंडळाला जागा आहे बिचारे. 2-4 देव आहे. तेच तर बिचारी इच्छे मिळू दे तिथं, तिथे मिरवू दे. इथून माती पडन त्याच्या अंगावर, तिथून माती पडन. नाही म्हटलं बाई जाऊ दे, जेव्हा घर बांधन म्हटलं मी तेव्हाच मी आता सगळे देवले पूजन म्हटलं बापा. काय करतो माय, जागाच नाही. आता मनात श्रद्धा ठेवतो ना, देवळात जातो बाई पूजा करायला. घरी आहे तेवढे देवाची देवपूजा करतो. काय करतो मग, जागाच नाही हाय. मग आता थोडेसे दिवस भागवाच लागन मला, नाही का शांताबाई? हो त्या परीना रश्मी, तुला जसं पटते तसं कर. पण देवाची श्रद्धा ठेव बापा मनात, नाही का व गंगा? हो शांताबाई, नाही तर काय देव काय म्हणते का बापा, नुसतं मला स्पून्स देवास मी तुला आशीर्वाद देतो असं घेसं काही नाही आहे. ज्याला करू शकते तो करते बापा, आणि ज्याला नाही करू शकत तो नाही करत. मनात श्रद्धा पाहिजे, श्रद्धा असाली मनात. आज रात्री मस्त मी कढी गोये म्हणजे सोलेचे गोये आणि कढी मस्त असे कढी गोये करतो मस्त मी रात्री. हो, मला दोघी मायले की आहे आम्ही, आणि आला तो बेवडा. ते बेवडं जेवलं तर जेवलं, नाही तर राहिलं बापा. अमाय मला द्यायचं बापा 1 प्लेट भाजी. मी तसं रात्री आमटीच करू राहिली. तर मला 1 प्लेट भाजी देजो. बरं ठीक आहे ना बापा. पार्वतीला देतो ना, शांताबाईला देतो ना, तुलाही देतो. अगय पगय करतो मी साजरी. दोघी तिघी मायले का पडती का उलीशी करायला पुरण काय मला. अगय पगय करतो मी साजरी. हो कर वर रश्मी. त्या आजची भाजी गिजी मस्त सुरूच होती बापा, कर. झाल्या का शेंगा तोडून झाल्या असन तर मित्र हो पा तुम्हाला तुमच्या परिवाराले मार्गशीर्ष गुरुवारच्या अजून एक डाव
हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मार्गशीर्ष गुरुवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि राहिली गोष्ट तुम्ही काय म्हणे का शांताबाईला जायला टाकू नको. शांताबाईला जायला काही टाकलं नाही बा, शांताबाई तर उभीच आहे. ते काय झालं कसं झालं आणि काय नाही ते तुम्हाला मी येत्या काही दिवसामध्ये सांगणार आहे. तर सध्या तुम्ही आता इथून कंटिन्यू करा व्हिडिओ. कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. भेटूया उद्याच्या भागामध्ये.